नमस्कार मैत्रिणींनो, फॅशन अँड स्टाईल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गणेश उत्सव अगदी जवळ आला आहे आणि गणपतीच्या दिवसांमध्ये नेसण्यासाठी एखादी सुंदर, आकर्षक आणि थोडी हटके साडी शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी गणेशोत्सवासाठी सुंदर दिसतील अशा तब्बल 15 साड्या दाखवणार आहे. या साड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न, सुंदर फुलांची नक्षी, आकर्षक बॉर्डर आणि उठावदार वर्क पाहायला मिळत आहे. त्यामुळे यामधील एखादी साडी तुम्हाला गणपतीच्या आरतीसाठी, पूजेसाठी किंवा एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठी नक्की आवडू शकते. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या साडीपासून. पहिली साडी पहा. या साडीवर संपूर्णपणे सुंदर फुलांच्या नक्षीचा पॅटर्न दिसत आहे. फुलांच्या नक्षीमध्ये बारीक वर्क केलेले असून साडीच्या काठाला अतिशय सुंदर आणि उठावदार बॉर्डर दिलेली आहे. या बॉर्डरमुळे साडीला खूप छान पारंपरिक लूक मिळतो. साडीचा पदरही याच नक्षीमुळे खूप सुंदर दिसेल. या साडीला व्ही नेक किंवा गोल्डन वर्क असलेला साधा नेक ठेवून ब्लाऊज शिवला तर संपूर्ण लूक खूपच उठून दिसेल. दुसरी साडी पहा. ही अतिशय सुंदर आणि नाजूक फुलांच्या नक्षीची साडी आहे. साडीच्या संपूर्ण भागात फुलांचे सुंदर डिझाईन असून खाली काठावर चमकदार वर्क केलेले आहे. फुलांची नक्षी आणि काठावरील वर्क यामुळे साडीला खूपच सुंदर फेस्टिवल लूक मिळतो. गणपतीच्या पूजेसाठी किंवा आरतीसाठी अशी साडी नेसली तर साधे दागिने घातले तरी लूक खूप छान दिसेल. या साडीच्या ब्लाऊजला छोटा गोल नेक किंवा सुंदर चौकोनी नेक ठेवला तर तो साडीच्या लूकला छान शोभेल. तिसरी साडी पहा. या साडीची खासियत म्हणजे तिचा सुंदर रुंद बॉर्डर. बॉर्डरमध्ये अतिशय बारकाईने पारंपरिक नक्षीकाम केलेले असून साडीच्या मुख्य भागावरही छोटे छोटे बुट्टे दिसत आहेत. साडीचा पदरसुद्धा खूपच आकर्षक आहे. पारंपरिक लूक आवडणाऱ्या महिलांसाठी ही साडी नक्की सुंदर पर्याय आहे. या साडीला डीप यू नेक किंवा साधा गोल नेक असलेला ब्लाऊज शिवला तर साडीची पारंपरिक सुंदरता आणखी खुलून दिसेल. चौथी साडी पहा. या साडीवर छोट्या छोट्या बुट्ट्यांसोबत खूप सुंदर आणि भरजरी बॉर्डर दिलेली आहे. बॉर्डरवरची नक्षी विशेष उठून दिसत असून साडीचा संपूर्ण लूक अगदी व्यवस्थित आणि आकर्षक वाटतो. या प्रकारची साडी नेसल्यावर फार जास्त दागिने घालण्याची गरज वाटत नाही. कानात सुंदर झुमके आणि हातात बांगड्या एवढ्यानेही लूक खूप छान पूर्ण होऊ शकतो. ब्लाऊजला साधा गोल नेक ठेवून नेकवर हलकं वर्क केलं तर तो खूप सुंदर दिसेल. पाचवी साडी पहा. या साडीवर संपूर्ण भागात छोटे छोटे बुट्टे असून त्यामध्ये मोठ्या गोलाकार नक्षीचे सुंदर डिझाईन दिलेले आहे. खालच्या बाजूला असलेली सजावटीची बॉर्डर साडीला खूप छान उठाव देते. ही साडी गणेशोत्सवातील एखाद्या खास दिवशी नेसण्यासाठी खूप सुंदर वाटते. यासोबत पारंपरिक दागिने आणि गजरा घातला तर खूप सुंदर लूक तयार होईल. सहावी साडी पहा. या साडीमध्ये पारंपरिक नक्षीकाम आणि सुंदर बॉर्डर यांचा खूप छान कॉम्बिनेशन दिसत आहे. साडीच्या मुख्य भागावर नाजूक बुट्टे असून काठावर उठावदार डिझाईन दिलेले आहे. पदरावरची नक्षी ही खूप सुंदर दिसते. ज्यांना पारंपरिक पद्धतीच्या साड्या आवडतात त्यांना ही साडी नक्कीच आवडेल. सातवी साडी पहा. ही फुलांच्या सुंदर प्रिंटची साडी आहे. संपूर्ण साडीवर वेगवेगळ्या आकारांची फुलांची नक्षी दिसत असून खालील काठावर बारीक चमकदार वर्क केलेला आहे. पारंपरिक साडीपेक्षा थोडी हलकी आणि फुलांच्या डिझाईनची साडी आवडत असेल तर हा प्रकार नक्की पाहण्यासारखा आहे. गणपतीच्या दिवशी घरातील पूजेसाठी किंवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी अशी साडी खूप छान दिसेल. ब्लाऊजला छोटा राऊंड नेक आणि साध्या स्लीव्ज ठेवल्या तर लूक खूपच एलिगंट दिसेल. आठवी साडी पहा. या साडीवर हलकं चमकदार वर्क आणि सुंदर सजावटीचा काठ दिलेला आहे. साडीच्या बॉर्डरवर केलेले बारीक काम विशेष उठून दिसत असून संपूर्ण साडीला एक नाजूक आणि सुंदर फेस्टिव्ह लूक मिळतो. गणेशोत्सवातील संध्याकाळच्या आरतीसाठी किंवा घरातील एखाद्या कार्यक्रमासाठी ही साडी खूप सुंदर दिसेल. नववी साडी पहा. ही अतिशय नाजूक फुलांच्या डिझाईनसोबत सुंदर सजावटीच्या काठाची साडी आहे. साडीवरची फुलांची नक्षी आणि काठावरील चमकदार वर्क यामुळे या साडीला खूपच सुंदर आणि स्त्रीसुलभ लूक मिळतो. हलका मेकअप, केसांमध्ये गजरा आणि छोटे कानातले यासोबत हा लूक खूप सुंदर दिसते. दहावी साडी पहा. ही अतिशय सुंदर पारंपरिक पॅटर्नची साडी आहे. संपूर्ण साडीवर छोटे छोटे बुट्टे असून काठावर सुंदर पारंपरिक नक्षी दिलेली आहे. विशेष म्हणजे साडीच्या काठावरची रंगसंगती आणि नक्षीकाम खूप सुंदर दिसत आहे. गणेशोत्सवाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने साडी नेसायची असेल तर हा प्रकार नक्की पहा. या साडीला उंच गोल नेक किंवा छोटा बंद गळ्याचा ब्लाऊज शिवला तर पारंपरिक लूक आणखी सुंदर दिसेल.
11वी साडी पहा. या साडीवर मोठ्या आकाराची अतिशय सुंदर फुलांची डिझाईन आहे. मोठ्या फुलांच्या नक्षीमुळे साडीला एक वेगळाच आकर्षक लूक मिळतो. खालील काठावर केलेले छोटे चमकदार वर्क साडीला आणखी उठाव देते. ही साडी नेसल्यावर दागिने अगदी मोजके ठेवले तरी लूक छान दिसेल. ब्लाऊजला साधा गोल नेक किंवा पुढच्या बाजूला छोटंसं वर्क असलेला नेक ठेवला तर खूप सुंदर दिसेल. 12वी साडी पहा. ही साडी आपल्या नेहमीच्या फुलांच्या किंवा बुट्ट्यांच्या डिझाईनपेक्षा थोडी वेगळी आहे. संपूर्ण साडीवर पट्ट्यांच्या स्वरूपात सुंदर पॅटर्न तयार केलेला असून प्रत्येक पट्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नक्षी दिसत आहे. काठावरही सुंदर सजावट दिलेली आहे. थोडी वेगळी आणि हटके साडी नेसायची असेल तर हा प्रकार नक्की आवडू शकतो. या साडीला साधा चौकोनी नेक किंवा बोटनेक ठेवला तर ब्लाऊजचा लूक खूप छान दिसेल. 13वी साडी पहा. या साडीवर मोठ्या आकाराची फुलांची आकर्षक डिझाईन आहे. फुलांच्या नक्षीमध्ये वेगवेगळ्या छटा आणि बारीक डिटेलिंग दिलेली असल्यामुळे साडी खूपच सुंदर आणि उठावदार वाटते. काठावर केलेलं हलकं सजावटीचं काम साडीला परफेक्ट फिनिशिंग देतं. गणपतीच्या दिवशी थोडा फ्रेश आणि आकर्षक लूक हवा असेल तर हा प्रकार नक्की पाहू शकता. ब्लाऊजला गोल गळा आणि 3/4 स्लीव्स ठेवल्या तर हा लूक खूप छान दिसेल. 14वी साडी पहा. ही अतिशय सुंदर आणि नाजूक फुलांच्या डिझाईनची साडी आहे. साडीवर मोठी फुलांची नक्षी असून त्यासोबत चमकदार वर्क केलेलं आहे. खाली बॉर्डरवर केलेले बारीक वर्क साडीला खूपच सुंदर फिनिशिंग देते. ज्यांना फार जास्त भरजरी साडी नको पण गणेशोत्सवासाठी सुंदर आणि उठावदार साडी हवी आहे त्यांच्यासाठी हा प्रकार खूप छान आहे. या साडीला व्ही नेक किंवा छोटा स्क्वेअर नेक ठेवून ब्लाऊज शिवला तर खूप सुंदर दिसेल. 15वी आणि शेवटची साडी पहा. या साडीवर संपूर्णपणे फुलांची अतिशय आकर्षक नक्षी दिलेली आहे. फुलांच्या डिझाईनसोबत खालील बाजूला सुंदर बॉर्डर आणि बारीक वर्क केलेलं आहे. या साडीचं संपूर्ण पॅटर्न खूपच उठावदार असल्यामुळे गणेशोत्सवासाठी खास दिवसांसाठी ही साडी नक्कीच सुंदर पर्याय ठरू शकते. यासोबत पारंपरिक दागिने, गजरा आणि साधा मेकअप केला तर लूक खूपच एलिगंट दिसेल. ब्लाऊजला बोट नेक किंवा छोटा गोल नेक ठेवून स्लीव्जवर हलकं वर्क करून घेतलं तर साडीचा लूक आणखीनच खुलून दिसेल. तर या होत्या गणेशोत्सवासाठीच्या 15 सुंदर साड्या. यामध्ये फुलांची नक्षी, पारंपरिक बुट्टे, सुंदर बॉर्डर, चमकदार वर्क आणि वेगवेगळे आकर्षक पॅटर्न असे अनेक पर्याय पाहायला मिळाले. त्यामुळे गणेशोत्सवात यंदा साडी नेसण्याचा विचार करत असाल तर यामधील तुमच्या आवडीची साडी नक्की निवडू शकता. तुम्हाला या 15 साड्यांपैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सुंदर साड्यांचे कलेक्शन आणि गणेशोत्सवासाठीचे फॅशन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये.